आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये परिवर्तनाची चाहूल, 3 कमळ 1 चष्मा विजयी होणार। प्रभाग क्रमांक 2 नागपूरचाळ फुलेनगर परिसरात यंदाच्या निवडणुकीत प्रस्थापितांविरोधात तीव्र पण सुप्त लाट उसळताना दिसत आहे। या बदलत्या राजकीय वातावरणात 3 कमळ आणि 1 चष्मा निश्चितपणे विजयी होणार असा ठाम विश्वास आरपीआय आठवले गट भाजप युतीचे उमेदवार सुधीर वाघमोडे यांनी व्यक्त केला आहे। आरपीआय आठवले गट भाजप युतीचे उमेदवार ॲडव्होकेट रेणुका चलवादी, राहुल जाधव तसेच पुरस्कृत उमेदवार आदिती बाबर यांच्या प्रचारार्थ बुद्धवाटिका ते विश्रांतवाडी पोलीस लाईनपर्यंत भव्य आणि उत्स्फूर्त रॅली काढण्यात आली। या रॅलीत कार्यकर्ते, नागरिक आणि समर्थकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला। आरपीआय आणि भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणं तसंच जनतेसाठी राबवण्यात आलेली विविध लोकहिताची उपक्रम तळागाळातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार असल्याचं वाघमोडे यांनी सांगितलं। दरम्यान महिलांचा मोठा पाठिंबा आम्हाला मिळत असून त्यांच्या विश्वासाच्या बळावरच आम्ही विजयी होणार आहोत असं प्रतिपादन ॲडव्होकेट रेणुका चलवादी यांनी केलं। भाजपचे सुशिक्षित आणि युवा उमेदवार दिल्यामुळे प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच 4 उमेदवार घडवून आणतील असा ठाम विश्वास प्रभाग क्रमांक 2 मधील जनतेमध्ये निर्माण झाला असून त्यामुळे विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। नक्की मी येऊ का, सांगू का तुम्हाला? घराणाशाही त्यांनी ला महत्व आहे। माझं आडनाव टिंगरे नव्हतं म्हणून मला तिकीट नाही देण्यात आलं, थोडंच तुम्हाला सांगेल। मी सर्वसामान्य त्यांचा कार्यकर्ता होतो, त्यांचा चांगला मित्र होतो, त्यांना मी माझा गुरु समजलो होता, पण त्यांनी मला कुठल्याच गोष्टीमध्ये हारा न देता त्यांच्या सख्या चुलत भावाला तिकीट दिलं। हा माझ्यावरती अन्याय आहे आणि माझ्यासारख्या त्यांच्यासाठी झटणारे असंख्य कार्यकर्ते होते, त्यांच्यावरती अन्याय आहे। आज कार्यकर्त्यांमध्ये एक छुपी आवाज आहे, कार्यकर्त्यांची इच्छा नाही आहे की तो निवडून येऊ, मी तुम्हाला सांगतो, पण त्या एका सीटच्या म्हणून त्यांच्या पूर्ण पॅनलला धोका आहे। पूर्ण पॅनल पडणार आहेत आणि आमचे 3 कमळ आणि 1 चष्मा निवडून येणार म्हणजे येणार आहे, कारण की लोकांमध्ये सुप्त लाट आहे। त्यांना घराणाशाहीला पुढे आणायचं नाही। 106 टिंगरे फक्त या प्रभागात आहेत आणि 80,000 लोकांमध्ये त्यांनी 2 टिंगऱ्यांना तिकीट दिले, हे चुकीचं केलेलं आहे। काय म्हणता आपण पुढे, काय आपलं नक्की आमचा पॅनलला मी एकत्रित पुढे घेऊन जाणार आहे, आमचा पॅनल निवडून येणार आहे। मी आज समर्थक त्यांचा कट्टर होतो, आज नाहीये, आज मी भारतीय जनता पक्षानं आरपीआयचा कट्टर समर्थक आहे। माझ्या पक्षाच्या वतीने पक्षाची धोरणं मी प्रभागामध्ये अंमलबजावणीत आणणार, एवढंच सांगेल तुम्हाला। आज तुम्ही बघताय आमच्या पाठीमागे केवढे महिला एकत्रित थांबलेले आहे आमच्या प्रचारासाठी। तर आमच्या पाठीमागे ज्यावेळेस महिला असते, तुम्हाला ही माहिती, एक कुटुंबाला चालवताना एक महिला सर्वात जास्त पुढे असते, तसंच सर्व महिला आमच्या पाठीशी आहे। तर आम्हीही देखील निवडून येऊ याची आम्ही शपथ घेतोय आणि सगळ्या महिलांना सांगतोय की 4ही उमेदवार शिकलेले आहेत, तुमच्याच मुलं आहे, तुमच्याच मुलांना पुढे आणायचं आहे आणि सर्व महिला आम्हाला 15 तारखेला ते मतदान करतील आणि सर्वांना सांगतील की आम्ही 3 कमळ 1 चष्मा चालवणार। मी राहुल भगवान जाधव, मला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ती जी उमेदवारी दिलेली आहे ती सर्वसामान्य गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी देण्यात आलेले आहे। माझ्या उमेदवारीने भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे की कुठेतरी काम करणारे कार्यकर्ते। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।